जे मशालीचे उमेदवार आहेत आमच्या प्रभाग क्रमांक 1 अ जाधव स्वाती सुनीलजी, 2 मधून जनाडे आणि एकनाथ, प्रभाग क्रमांक 2 अ जगताप दीपक गणपत, प्रभाग क्रमांक 2 ब शेख सालमा खालिद, प्रभाग क्रमांक 3 सुरवसे प्राची विक्रम, ब आवाज बबन भागुजी, प्रभाग क्रमांक 4 सोनवणे शैलेश प्रकाश, ब आहे मिताली प्रमोद, प्रभाग क्रमांक 5 अंकुश मनोज रमेश, प्रभाग 6 अ साबळे नितेश सुभाष आणि शेख ईना नागिन, प्रभाग क्रमांक 7 मधून माळी कुसुम कुंजाजी आणि पाटील सिद्धांत केशवजी, तसेच प्रभाग क्रमांक 8 पगारे पल्लवी सुरेश, भाबर राजेंद्र दादा, प्रभाग क्रमांक 9 नायिका नाईक सुजाता प्रवीण आणि पाटील संगीता सुनील, प्रभाग क्रमांक 10 नितीन वाघमारे, प्रभाग क्रमांक 10 ब शेख शिफा जावेद, अन्य मशाल, प्रभाग क्रमांक 11 अ शाजिया आशिष संजय, प्रभाग क्रमांक 12 अ ते शोभा पंडित, ब आवाज खसरू सुखदेव, प्रभाग क्रमांक 13 नरवडे दिलीप अमोल, प्रभाग क्रमांक 14 व शिंदे जयश्री गुलाल, प्रभाग क्रमांक 15 जोते उमेश प्रमोद, व शेख परवीन ख्वाजा आणि प्रभाग क्रमांक 16 निकम ज्योती अंबादास व जातीभिष्टिक व्यवस्था नसेल तर ती गुणाभिष्टिक व्यवस्था असेल। इथून पुढे कुणालाही कुणाच्या जातीच्या आधारावर जन्म जाणार नाही तर त्याची गुणवत्ता काय लागेल हे जास्त महत्त्वाचे असेल। तिथला मराठा सारी माळी कोळी केली कांबळी आकार वाटण सुतार लोहार कुंभार भिकारी कैकाडी कार्दी सिक्करदार छप्परबंद मकरवाला अस्वरवाला नंदीवाला चित्रकथी तो कुठल्याही जातीचा असेल इथल्या टाटा बिर्ला अंबानीला सुद्धा एकाच मताचा अधिकार असेल आणि इथल्या गरीब झोपडपट्टीच्या माणसाला सुद्धा एकाच मताचा अधिकार असेल। हे एक मत ही दानात द्यायची गोष्ट नाही दादा हो। मंगळवारी मतदान नाही, मंगळवारी मताधिकार बजावायचा दिवस आहे। कारण दान जेव्हा दिलं जातं उजव्या हाताला दिलेलं दान डाव्या हातालाही पळू देऊ नये, मेंदूला तर नाहीच नाही अशी आपल्याला संकल्पना सांगितली गेली। पण मत ही दानात द्यायची गोष्ट नाही, इथे सहजपणे मत हा सजगपणे बजावायचा अधिकार आहे। तो विचार करून बजावायचा अधिकार आहे। काय विचार करावा लागेल बरं? तर नगरसेवकाचा मुळात अर्थच नगरचा अर्थ कसा होतो? नळ गटार रस्ते, नळ गटार रस्ते याचा विचार करणारा, या संबंधाने जो एक प्रखर भूमिका घेऊ शकतो असा आमचा प्रतिनिधी असला पाहिजे। आपल्याकडे येण्याच्या आधी मी नितीन भाऊच्या घरी गेले होते आणि नितीन भाऊंची पत्नी सांगत होती की ताई माझा नवरा आज आपल्या स्वागताला राहिला असता, काय अडचण झाली? काही माझ्या नवऱ्याला अटॅक आला, एसीजी काढला, सगळं झालं, आम्ही बेडकडे दाखवलं, दुधाकडे दाखवलं, ते म्हणाले पुढच्या दवाखान्यात घेऊन जा। आम्ही शिंदीकडे गेलो आणि दार पटावलं आणि दार उघडलंच गेलं नाही। ही शोकांतिका आहे
मोठी गरज काय आहे तर इथलं उपजिल्हा रुग्णालय याच्यातल्या सुविधा सगळ्या चांगल्या होण्याची गरज आहे. जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्या उपजिल्हा रुग्णालयातली उपकरणं खूप असतील पण उपकरणं जाणीवपूर्वक जर चालवली जात नसतील तर काय करायचं? कारण बऱ्याचदा प्रॅक्टिसच्या नादामध्ये खाजगी हॉस्पिटलची प्रॅक्टिस वाढावी म्हणून जाणीवपूर्वक सरकारी दवाखान्यांमध्ये उपकरणं चालू केली जात नाही. पण यामध्ये जीव गोरगरिबाचा जातो. हा गोरगरिबाचा जीव वाचवायचा असेल तर उपजिल्हा रुग्णालयामधल्या सगळ्या सुविधा या व्यवस्थित होणं गरजेचं आहे. एखाद्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा सांगितलं जातं की ईसीजी झालेला आहे, अटॅक आलेला आहे, या पेशंटला पुढे हलवायची गरज आहे, तर पुढे हलवताना अशा पेशंटला कार्डियक अँब्युलन्स मध्ये नेलं गेलं पाहिजे. तिथे कार्डियक अँब्युलन्स असली पाहिजे. अँब्युलन्स मध्ये कार्डिओलॉजी माहित असणारा डॉक्टर अँब्युलन्सला पाहिजे. काय करायचं? बरं, मंगळवारला ही सुविधा नाही म्हणून आपण नाशिकला घेऊन जाऊ पेशंटला. तुम्हाला असं वाटलं असेल की ताई तुमची 7ची वेळ होती, सगळा चॅनल मीडिया सगळे येऊन थांबले होते. मलाही वाटलं होतं की मी 7ला वेळेतच पोहोचणार आहे. म्हटलं आहेच किती अंतर असं, पण रस्ते काय होते अहो, इतके गुळगुळीत रस्ते, इतके असे काचेसारखे. मला भीती वाटते गाडी घुसून पडते बाबा, इतके गुळगुळीत रस्ते. कशा कशा टक्केवारी खाली गेले म्हणजे सुरक्षाने आपला भाऊ आहे, तुला काय आणि त्याला माहिती आहे आपला कष्ट काय असते ते. मागच्या वेळेला आपण तो त्याला जिलवणे म्हणतात ते आपण केलेला. पण रस्तेचा एक तर आरोग्य सुविधा नाही आणि पुढे जायचं म्हटलं तर रस्ते नीट नाही. रस्त्यांची व्यवस्था कोण करणार? रस्त्यांच्यासाठी कोण काम करणार? ज्यांना कामं दिली जातात ते ठेकेदार आणि कमिशन याच्यामध्ये जाते. हा कमिशन किती टक्के देतो आणि तो कमिशन किती टक्के देतो यातच सगळं अडकून पडलेलं. मग आरोग्य व्यवस्था मिळायची कशी? मग आरोग्य व्यवस्थेचं करायचं काय? मला वाटतं मनमाडकरांची ही सगळ्यात मोठी गरज आहे, ज्या गरजेवर आम्ही बोललं पाहिजे आणि माझ्या सगळ्या शिलेदारांनी याबद्दल जागरूक असलं पाहिजे. माझ्या सगळ्या साथीदारांच्या वतीने मी हा मनमाडकरांना शब्द दिला पाहिजे की मशाल निवडून येणारच नाही, त्यात शंकाच नाही. प्रवीण भाऊ तुम्ही नगराध्यक्षपदी पुन्हा एकदा बसणार आहात. तुम्ही नगराध्यक्षपदी बसल्यानंतर तुमची पहिली जबाबदारी असेल की मनमाडमधील रुग्णालय एकतर त्या रुग्णालयांमधून जर बोर्ड लावले जात असतील तर अशा रुग्णालयांनी आपले दरवाजे 24/7 उघडे ठेवले पाहिजे. आणि जर त्यांचं त्याने ते करता येत नसेल तर निव्वळ बिलाचं मीटर वाढवण्यासाठी त्यांनी त्यांच्या पाट्या लावू नये, अन्यथा शिवसेना स्थायीने सांगावं लागेल. हे सांगावं लागेल की उपजिल्हा दर्जाचं जे रुग्णालय आहे त्या रुग्णालयातला डॉक्टर पूर्ण वेळ तिथे असतो की नाही, नाईटचे डॉक्टर आणि नर्सेस तिथे असतात की नाही, राष्ट्रवादीला असणारे सगळे लोक. कारण एक होणार माणूस आपण गमावला आणि त्यातनं आपल्याला कळलं की इथल्या आरोग्य व्यवस्थेचं भीषण वास्तव काय आहे. हे फार महत्वाचं आहे. दादा हो, आपली गरज काय आहे? खरं तर संविधानाने आपल्याला सांगितलं की आपण जागरूक झालं पाहिजे, पण आपण जागरूक होतोय का? परिस्थिती काय आहे? सध्या एक नवा ट्रेंड येतोय आपल्याकडे, पगारी मतदार तयार करायचा. हे पगारी मतदार कुणाच्या मार्फत तयार केले जात आहे? ह्या आमच्या सगळ्या माझ्या खात्यात 1,000 रुपये माया हो, तुमच्या खात्यात 1,000 रुपये. पण मला सांगा, महिन्याला 1,000 म्हणजे वर्षाचे किती झाले? वर्षाचे 11,000 रुपये. नो डाऊट 1,000 ही रक्कम मोठी आहे. नो डाऊट गोरगरिबासाठी 1,000 ही रक्कम अत्यंत महत्वाची आहे. 1,000 म्हणजे मामूली गोष्ट नाहीये. पण 1,000 रुपये वर्षाचे 11,000 रुपये होतात. तुम्हाला 1,000 का मोठे वाटतात? का तुम्हाला रुपया गाडीचा कामासारखा दिसतोय? का तुम्हाला 1,000चं इतकं महत्व वाटतंय? वर्षाला मिळणारे एकूण मिळणारे 11,000 तुम्हाला महत्वाचे का वाटतात? जर महिन्याला
तुमच्या घरातल्या पोराबाळांना 18 ते 25,000 रुपये पगाराची नोकरी जर मिळाली तर तुम्हाला 1,500ची गरज पडणार नाही. तर 18 ते 25,000ची तुम्हाला नोकरी द्यायला राज्यकर्ते तयार नाही. त्यांना ते द्यायचंच नाहीये तुम्हाला. का द्यायचं नाहीये? कारण ही सगळी जी पोरं असतात या पोरांना जर यांना रोजगार मिळाला, यांना जर नोकऱ्या मिळाल्या, तर ही पोरं रोज सकाळी उठतील, आपापला डबा घेतील, आपल्या कामावर निघून जातील, संध्याकाळी आपलं काम संपल्यावर घरी येतील. मग सुहास कांबळेसारख्या माणसांना गुंडागर्दी करण्यासाठी, राडा घालण्यासाठी, गोंधळ घालण्यासाठी, आपलं राजकीय भांडवल करण्यासाठी म्हणजे स्वतःची राजकीय शिडी उभी करण्यासाठी जर त्या तरुण पोरांना रॉ मटेरियल म्हणून वापरून घेणारी माणसं तयार होत असतील तर अशा माणसांना जागा दाखवली पाहिजे. दादा हो, तब्बल 7.5-8 वर्षांनी इलेक्शन आले. तब्बल 7.5-8 वर्षानंतर एक नवा बदल घडवण्यासाठी आपण सज्ज आहोत. हात सळसळत आहेत आपले की कधी आम्ही त्या मशीन पर्यंत पोहोचतोय आणि आम्ही आमचा उमेदवार निवडतोय, जो उमेदवार जातीपाती रहित, जो जातीपातीचं राजकारण करणार नाही. सगळ्यात महत्वाचं या सगळ्यांमध्ये खरं तर मला भाजपवर अजिबात बोलायची इच्छा नाही. कारण एक भाजप फार चांगली होती जी आम्ही बघितली होती, ज्याच्यामध्ये प्रमोदजी महाजन साहेब होते, ज्याच्यामध्ये मुंडे साहेब होते, ज्याच्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी साहेब होते, जी तत्वनिष्ठ भाजप होती. पण आता काय झालं? आता असं झालं की सगळ्या पक्षातले भ्रष्टाचारी, सगळ्या पक्षातले गुंडपुंड, सगळ्या पक्षातले एकदम बडे बदमाश आणि जे मूळ भाजपामधले इमानदार होते, जे मूळ भाजपामधले गुणी होते, ज्यांनी मूळ भाजप काढवलेली होती, ते सगळे निष्कासित करण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यांचं काम काय? काँग्रेस आला, चल राष्ट्रवादीचा आला आणि जितका मोठा घोटाळा तितकं मोठं त्याला पद, जितका मोठा घोटाळा करेल तितकं मोठं त्याला पद द्यायचं. तो किती घोटाळा केला रे साहेब? मी फक्त 500 कोटीचा. ठीक आहे, तुला आमदार. तो किती गेला साहेब? मी 5,000 कोटीचा. जाऊ दे, तुला आपण स्टेट मिनिस्टर करू. तू किती गेला साहेब? आता 20,000 कोटीचा. ठीक आहे, तुला कॅबिनेट करू. तुला किती रे साहेब? 70,000 कोटीचा. हे याला उपमुख्यमंत्री करा रे. इतका मोठा घोटाळा, इतका मोठा पद, म्हणजे काय झालं याचा अर्थ कळलं का दादा भाऊ? तुम्हाला वारुळ माहितीये? वारुळ वारुळ मुंग्या तयार करतात. वारुळ मुंग्या तयार करतात, एक एक कण गोळा करतात आणि ते वारुळ उभं राहतं. पण जेव्हा संपूर्ण वारुळ तयार होतं ना, तेव्हा त्यात राहायला मुंग्यांना जागा मिळत नाही, त्यात राहायला विषारी नाग येतात. भाजपच्या आणि आरएसएसच्या अनेक मुंग्यांनी मिळून, अनेक आरएसएसच्या छोट्या छोट्या लोकांनी मिळून हे सत्तेचं भाजपचं वारुळ तयार केलं. पण या वारुळात त्या आरएसएसच्या त्या भाजपच्या लोकांना राहायचं भाग्य मिळालं नाही. त्या वारुळात राहते कोण? तर सुहास कांबळेंच्या सारखी माणसं. त्या वारुळात राहते कोण? तर गुंडपुंड. त्या वारुळात जागा कुणाला? तर सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना. त्या वारुळात जागा कुणाला? तर ड्रग तस्करी करणाऱ्या लोकांना. त्या वारुळात जागा कुणाला? तर ज्याने पालघर साधू हत्याकांडामध्ये सहभाग होता त्याला. धर्म नावाची गोष्ट हा मार्केटिंग अजेंडा करून टाकला. हे धर्माबद्दल बोलतात. कळलंय ना? आणि धर्म कळला असता तर तुम्ही काहीतरी त्या धर्माची ठेवली असती ना. धर्म नावाची गोष्ट मार्केटिंग अजेंडा करून टाकला. ज्या पालघरच्या साधू हत्याकांडामध्ये काशीनाथ चौधरी नावाच्या माणसावरती आरोप ठेवले गेले आणि अक्षरशः तांडव केला सगळीकडे. ह्या काशीनाथ चौधरीला सुद्धा प्रवेश. पण केशव उपाध्ये, माधव भंडारी अशा अनेक लोक आहेत, खूप लोक आहेत, अनेक लोक आहेत, संजय जोशी, खूप लोक आहेत. हे सगळे मनमाडमध्ये सुद्धा तिच्या लोक असतील बिचारी, मनमाडमध्ये सुद्धा. पण अशा लोकांना मात्र अजिबात तिथे जागा मिळाली नाही. हे यांचं काय हिंदुत्व वगैरे बोला. दादा हो, संविधानाने सांगितलं होतं की आम्ही तुमची अन्न वस्त्र निवारा आणि सगळ्यात महत्वाचं की आम्ही
इथे कायद्याचे राज्य प्रस्थापित करू. कायद्याचे राज्य, कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा, नाशिक जिल्हा. कायद्याचा बालेकिल्ला. खरंच कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा ही गोष्ट वास्तवात खरी आहे की फक्त रील्स पुरती है? क्योंकि रील में और रियल में बहुत फर्क नजर आ रहा है मेरे को. कारण जर ही गोष्ट खरी असेल तर माय बापाच्या इमानदारीला खरंच हातमिटीचे धंदे बंद झाले का? मटकेचे धंदे बंद झाले का? एकाकडे छक्कान दुरीकडे सत्यान तिरीकडे सत्यान चौकाकडे नव्हता. ते पण जीव देणार क्लोज झोपू देणार झालं काय बंद? कसला कायद्याचा बालेकिल्ला? जायचो हा तर आमची आजी सांगायची, गल्लीतल्या पोरांना सांगायची, जी मोठी पोरं जी 7वी मदत करायची, घरी यायचो आम्ही. आता काय परिस्थिती आहे? आता लेकराला शाळेत सोडायचं असेल तर बस येईपर्यंत आपण त्या लेकराचा हात सोडतो. आपण स्वतः त्या लेकराला बसमध्ये बसवतो आणि लेकरू शाळेतून परत आल्यावर बस यायच्या आधी आपण त्या ठिकाणी हजर असतो. ही असुरक्षितता कुठे आहे? हे कसलं कायद्याचं राज्य आहे की जिथं 3 वर्षाचं बाळ सुद्धा सुरक्षित राहत नाही? आज पुन्हा मालेगावमध्ये घटना घडली. आज पुन्हा 13 वर्षाच्या लेकरावर 55 वर्षाच्या बालकाने अत्याचार केले. किती वेळा? त्या सातारा सासपडेमध्ये किती वेळा? म्हणजे एकाच माणसाने पहिल्यांदा घटना तोच गुन्हा केला, त्याला निर्दोष सोडलं, तो 7 वर्षांनी आला आणि परत त्याने तशीच घटना केली आणि त्या चिमुरडीचा जीव घेतला. कसला काय? आपण संविधान दिवस साजरा करतो. किमान मनमाडचा विचार करू की मनमाडमध्ये खऱ्या अर्थानं कायद्याचं राज्य प्रस्थापित करण्यात आहे आणि इथला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी इथे सर्वांनी इथल्या मुलींना एक निर्भय वातावरण देण्यासाठी इथल्या मुलींना अत्यंत भयमुक्त वातावरणात कॉलेजला जाता आलं पाहिजे, येता आलं पाहिजे. इथल्या मुली शिकवणीला जाताना येताना त्यांच्या आयांच्या जीवाला घोर नाही लागला पाहिजे. आमची पोरगी अत्यंत सुरक्षितपणे ट्युशनला जाईल आणि अत्यंत सुरक्षितपणे परत येईल, कारण आम्ही जागता पहारा देण्यासाठी इथं मशाल निवडून दिलेली आहे. हा विश्वास तुमच्या हा बदल यासाठी सुद्धा गरजेचा आहे की आम्हाला इथल्या लोकांना एक आश्वासकता, एक विश्वास मिळवून देण्याची गरज आहे. कदाचित काही लोकांनी त्यांचे उमेदवार उभे करताना ठेकेदार, गुत्तेदार, मोठमोठे कंत्राटदार, पैसेवाले असे लोक उभे केले असतील. व आमच्याकडे जर चेहरे बघितले ना, ही माणसं साधारण मध्यमवर्गीय माणसं दिसतात. म्हणजे तुमच्या आमचे प्रश्न ज्यांना कळू शकतात, तुमच्या आमच्या समस्या ज्यांना कळू शकतात, जे लोकाभिमुख प्रश्नांवर आवाज उठवू शकतात, अशी जी माणसं आहेत, अशा माणसांना या ठिकाणी जी माणसं तुमचा फोन उचलू शकतात, जी माणसं तुमच्याशी बोलू शकतात, जी माणसं तुमच्या संपर्कात राहू शकतात, अशा माणसांना तिथं तुम्ही न्याय द्याल ही मला अपेक्षा. पण एकीकडे आपण संविधान दिवस साजरा करतोय आणि कायद्याचे राज्य आणि कायदा आणि सुव्यवस्था बनवण्यामध्ये असली पाहिजे यावर आपण बोलत आहोत. निवडणूक आयोगाकडून आपण काही अपेक्षा करत आहोत. मात्र परिस्थिती अशी आहे की समोरच्या लोकांना मात्र गुगल रान दिलं जाते. रोज एक माणूस नव्या घोषणा नवी काहीतरी भाषा करत आहे आणि म्हणजे मगाशी मी येत होते तर 2 लाखाच्या पुढे असा चिंतेचा कॅमेरा लगेच लागले. आता पोलिसांचे पण कॅमेरा रंगशाला, सशक्त बांधा, मध्यमशी, केस पुरवणे, पोशाख साडी, भाषा मराठी, सदरी वर्णनाची व्यक्ती आपल्या हाती आल्यास तिचे भाषेत घरी चित्रमुद्रित करावे. ती व्यवस्था नसेल तर घरी मुद्रित करावी.
तीही व्यवस्था नसेल तर टणटणीत करावे, काहीही करावे, पण भाषण रेकॉर्ड करावे हे आपल्याकडे नसतं. पण दादा हो, हे सगळं होताना का गरज आहे, बदलाची गरज का आहे, ठेवे ठेवे तळे साक्षी. छोट्या छोट्या एककामधून बदल घडतो. नगर परिषदेचा एकक हा पंचायत समिती जिल्हा परिषदेपेक्षा थोडा छोटा असेल, पण या एककांमधूनच पुढच्या इलेक्शनची नांदी असणार आहे, त्याच्या पुढच्या इलेक्शनची नांदी असणार आहे. ती नांदी का करायची आहे, तर ती नांदी याच्यासाठी करायची की लोकांचा हात खर्च वर गेला असेल, असं वर बघताना हात खर्च मला कळतच नाही. आपल्या डोळ्यात एकच मणिपूर मधल्या बायका जळताना कुणाचा हात करत नाही, डोळ्यात एकच अन्याय अत्याचार बघताना हात खरखरत नाही, सगळ्या भ्रष्टाचारी लोकांना सोबत घेताना हात खरखरत नाही. आपल्यासाठी ज्यांनी आपल्याला सत्तेत बसवण्यासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतले, जीवाचं रान केलं, अशा लोकांना त्यांच्यावर अन्याय करून अगदी ज्यांनी फक्त आणि फक्त गुंडशक्ती वाढवली, अशा लोकांना जवळ करताना त्यांचे हात खरखरत नाही. सरावल्या हातांनाही कंप का सुटावा, उघडदार देवा, उघडदार देवा. काय बोलायचं, ही सगळी माणसं हो मला खबर नसते की आम्ही, मी म्हटलं की अहो एवढी सगळी गर्दी आहे, तुम्ही जरा व्यवस्थित जागा अजून बघायला पाहिजे होती, जरा अजून काहीतरी वेगळे ठिकाण बघायला पाहिजे होतं. तर मला भिले साहेब आणि प्रवीण भाऊ म्हटले की ताई आपल्याला मैदानाला परमिशन असतो. काय सांगा बघा. पण त्या निवडणूक आयोगाकडे बोलताना, त्यांच्याबद्दल बोलताना आमच्याकडे चंद्रशेखर बावनकुळे कसं म्हणतात, तिथे गडचिरोलीला सांगताय, ए काळजी करू नको रे, टाक टाक मांडव टाक. तिकडे दुसरा कोणीतरी अजून सांगतो, ए आमच्या उमेदवाराला खुर्च्या रे, पोलिसांच्या खुर्च्या काढून या उमेदवारांना द्या. कमाल आहे. काय रे तू मांडव टाक, खर्चाची चिंता करू नको, एक करता 50 ला घ्यायचा सांग, वर उत्तर आम्ही बसतोय, हे आहे ना लक्षावर, काळजी करू नको. काय निवडणूक आयोगाला उत्तर द्यायचं ते मी देतो. म्हणजे काय, म्हणजे निवडणूक आयोगाची यांना भीती नाहीये, म्हणजे निवडणूक आयोग तुम्ही यांच्या घरातच वावरतोय अशा पद्धतीने. म्हणजे आपण घरातल्या माणसाला म्हणतो की नाही, ए राहून रोज जायला रे, बिलकुल जास्त आहे, ए जाऊया 50चा वर्धा, हे काय स्टाईल विचारते, ही कोणती पद्धत आहे. म्हणजे एकीकडे संविधान दिवस आहे, आम्ही कायद्याचं राज्य प्रस्थापित करायचं म्हणतोय, कायद्याने निवडणुका झाल्या पाहिजे म्हणतोय, आम्ही सगळे नियम पाळून निवडणुका लढण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच वेळेला पुढून किती लांड्या नवाऱ्या केल्या जातात, किती काय पद्धतीने पुढून कपट आणि षडयंत्रांचं राजकारण केलं जाते ह्या सगळ्यांमध्ये. आणि रोज कुणीतरी काहीतरी बोलतो बरं का, आज काय ते गुलाब पाटील बोलते, ही सगळी माणसं जे चिन्ह वगैरे सोडून घेतले ते काय बोलतील सांगता येत नाही. आज ते म्हणाले दुसऱ्यांची पोरं मांडीवर घेऊ नये, म्हणजे जेव्हा ह्यांची लोक फोडायला सुरू झाले तेव्हा यांना सुचलं की दुसऱ्यांची पोरं मांडीवर घेऊन आपली सांगू नये. काय गुलाबराव, ते तुम्ही सांगायचे का? अहो तुम्ही स्वतः वयासुरू गुवाहाटी जाऊन स्वतःहून फळांना दत्तक केला. त्याचा पॅटर्न काय माहितीये का, ते नेते वाढवत नाही, ते पक्ष वाढवत नाही. नेते वाढवले असते तर बाहेरून लोक आयात करून त्यांना उमेदवारी दिल्या नसत्या, आपल्या पक्षाच्या लोकांना दिल्या असत्या, त्यांनी आपल्या पक्षाच्या लोकांना न्याय दिला असता. ते नेते वाढवत नाही, ते पक्ष वाढवत नाही, ते दुसऱ्यांचे पक्ष फोडतात. अशा लोकांकडून आम्ही काय अपेक्षा करावी आणि काय या लोकांकडून बोलावं. दादा हो, ते रोज नव्या नव्या गोष्टी सांगतात. काय गुलाब पाटील म्हणाले की काय, 1 तारखेला घराच्या बाहेरच झोपा, लक्ष्मी तुमच्याकडे येणार आहे, नगर विकास खातं आपल्याकडे जाते. आणि दादा नगर विकास खातं फक्त 1 तारखेला दाखवायला नसतंय, नगर विकास खातं म्हणजे नगरांचा विकास करण्यासाठी असतो. नगरांचा विकास जर तुम्ही केला असता तर 1 तारखेला तुम्हाला असं रात्रभर वडवाला नको फिरायची गरज काय पडणार. तुम्हाला रात्रभर निवडणुकी मतदानाच्या आदल्या दिवशी फिरायची गरज पडते, याचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्ही
तुम्ही बघा भाजपचा किंवा शिंदेचा प्रत्येक उमेदवार काय पद्धतीने बोलत आहे, त्याची भाषा एकच आहे, निधी आमच्या हातात आहे, आम्ही निधी देणार आहोत. म्हणजे सरळ सरळ कायदा, आम्ही कसा कायद्याला आम्ही मानतच नाही, आम्ही कायद्याचं उल्लंघन करतोय, आमच्यासाठी कायदा वेगळा काही गोष्टच नाही, हे जरूर एका अर्थाने ते स्पष्टपणे कबूल करतात. आणि विशेष यातल्या एकावरही निवडणूक आयोग कसलीही अजिबात कारवाई करत नाही. निवडणूक आयोग यातल्या एकालाही अजिबात नोटीस वगैरे पाठवत नाही. हे सगळं इतकं भीषण वास्तव आहे आणि ते सरळ सरळ बोलून दाखवतात की काही कामगिरी करायची गरज नाही. लोकांना आम्ही मतदानाच्या दिवशी आदल्या दिवशी पैसे दिले की विषय संपला. राजे हो, हे नीट समजून घ्या की आपल्या मताची किंमत जर ते अशी 2-4 हजारात करत असतील तर आपल्याला पुन्हा प्रश्न विचारायचा अधिकार असतो. मला वाटतं की आपलं म्हणणं आपल्याला खूप ठामपणे मांडता आलं पाहिजे, तर आपण त्यांना प्रश्न विचारू शकतो, तर आपण गिरीश महाराजांसारख्या लोकांना प्रश्न विचारू शकतो, तर आपण सहज गांधीसारख्या माणसांना प्रश्न विचारू शकतो. अदरवाईज आपल्याला प्रश्न विचारायचा अजिबात अधिकार मिळणार नाही. या सगळ्यांमध्ये मनमाड आणि मालेगावच्या शांततेसाठी आणि सुरक्षिततेसाठी ही सगळी एकजूट अत्यंत महत्वाची आहे. मला या गोष्टीचा आनंद आहे की ज्या उमेदवाराला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मिळालेली आहे, हा उमेदवार अनुभवी उमेदवार आहे. या उमेदवाराने याच्या आधी या मनमाड नगरीसाठी काम संधी आपला नवा प्रतिनिधी निवडण्याची मिळत असेल आणि जर तुमच्यापैकी प्रत्येकाचा जीव हळहळला असेल, जर तुमच्यापैकी प्रत्येकाला तुमचं काळीज हल्लं असेल, थरथरलं असेल की काहीही व्हायला पाहिजे, पण एखादा जीव असा भरल्या ताटावरून जाता कामा नये. ज्या पद्धतीने नितीन भाऊंचं अतिशय आकाली जाणं झालं, हे जीवाला चटका लावणारं आहे, हे आपल्या सगळ्यांना उभून लावणारं आहे. या माणसाची जी इच्छा होती, तो माणूस ज्या ताकदीने प्रचार मोहिमेमध्ये होता, जोरदार पद्धतीने फिरत होता, अंदा लावला. मला येताना प्रवीण भाऊंनी काही गीत दाखवले, रॅलीचे काही प्रचाराचे, की ज्याच्यामध्ये नितीन भाऊ त्यांच्या सोबत त्यांच्या बरोबरीने चालत आहे, अगदी जोशात आणि ताकदीने तो घोषणा देत आहे. ज्या लेकराला कधी असं वाटलंही नसेल की आपल्या बाबतीत असं काही घडू शकतं, ज्याने इथून निवडून गेल्याची स्वप्न बघितली, ज्याने इथे प्रतिनिधित्व करण्याचं ठरवलं, त्याच्या प्रतिनिधित्वाला जर खरा न्याय द्यायचा असेल तर निश्चितपणे आपल्याला एक ठाम निर्णय घेऊन नितीन भाऊंच्यासाठी आदरांजली देताना ही आदरांजली की आम्ही काही केलं तरी कुठल्याही प्रलोभनाला बळी पडणार नाही, आम्ही कुठल्याही आमिषाला अजिबात बळी पडणार नाही. आम्ही अत्यंत सजगतेने आणि अत्यंत जागरूकतेने हा निर्णय घेऊ आणि हा निर्णय घेताना आम्ही हाही विचार करू की मनमाड नगरीमध्ये वर्षानुवर्ष एकच प्रॉब्लेम वारंवार जाणवत होता. रस्ते आरोग्य तर होतच, पण सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम मला आठवतं, मला वाटतं मी 2007-8 वगैरे इकडे आले होते आणि माझी एक सभा झाली होती. त्या सभेतली एक पोलीस केस माझ्यावर आता म्हटली होती. केसेसचं काय त्याचे आपल्याला मिळालं काय, आपण काय थोडी कुणाच्या खिसा कापल्याची केस आपल्या अंगावर सामाजिक प्रश्नांची आहे. एवढं शिवसैनिकांना म्हणजे वाया गेलेली केस होण्यापेक्षा अंगावर पडलेली केस कधी पण चांगलीच आहे, काय त्याला काय. त्याही वेळेला आम्ही त्याच्यावर बोललो होतो,
जेव्हा या तिथल्या बाय मावल्या मला सांगत होत्या की काही मनमाडमध्ये 45 दिवसाला पाणी येतं. हा पाण्याचा मोठा प्रश्न आहे. आणि तो पाण्याचा प्रश्न, जी पाणी समस्या त्याला मार्गी लावला असेल कोणी, तर मला आनंद आणि अभिमान आहे की या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव पिण्याच्या पाण्याचा प्रश्न म्हणजे जर संधी मिळाली तर माणूस तुम्ही सकारात्मक काम करू शकतो. दादा हो, ही संधी पुन्हा एकदा आपल्याला द्यायचीच आहे त्यांना, पण ती संधी देण्यासाठी आधी थेंबे थेंबे तळे साचे म्हणत इथला एक एक एकक आणि त्यातला प्रतिनिधी आम्हाला निवडावा लागेल, जेणेकरून हे निवडलेले प्रतिनिधी पुन्हा त्यांचा प्रतिनिधी निवडतील, त्या प्रतिनिधीचा वरचा प्रतिनिधी आणि मग सभागृहाचा प्रतिनिधी सभागृहाचा गटनेता निवडला जाईल. यासाठी गरजेचं असेल की या एककांमधली निवडणूक हे जास्त महत्वाचे आहे. निवडणुकीचं चिन्ह तुम्हाला माहिती आहे, म्हणजे या सगळ्या काळामध्ये बाकीचं काही झालेलं असलं तरी आता आम्हाला निवडणुकीचं चिन्ह ज्या पद्धतीने मिळालं, मला स्वतःला इतका आनंद आहे, कारण मी चळवळीतून आलेली आहे आणि चळवळीमध्ये कायम आम्ही कायम आमच्या चळवळीमध्ये मशाल मोर्चा काढणं, मशाली हातात घेणं आणि विद्रोहाची मशाल पेटती ठेवणं त्याला वाटतं. आणि त्यामुळे ती विद्रोहाची मशाल, नेमकी ती मशाल आम्हाला निवडणुकीचं चिन्ह म्हणून मिळाली. ज्या मशाल चिन्हावर शिवसेनेची एक मुंबईची निवडणूक झाली आणि वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाच्या समोर अगदी आपल्याकडे चिन्ह नव्हतं तेव्हापासूनही जे काय नेते संकेत असतात की तिथे मशाल पेटली आहे. सेना भवनच्या मागच्या गेला जिथे संयुक्त महाराष्ट्राचा मोर्चा येऊन पोचला होता त्याची आठवण म्हणून तिथे सुद्धा मशाल पेटली आहे. ही मशाल जी अंधाराला जाळत जाणारी आहे, ही मशाल जी अन्यायाच्या विरोधात वाचा फोडणारी आहे, ही मशाल जी ताकदीनं इथल्या गोरगरीब पीडित आणि शोषित आणि वंचितांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणारी आहे. कारण प्रवीण भाऊ सारखा ताकदीचा, मला वाटते प्रवीण भाऊ तुमची पहिल्याच दिवशीची रॅली बघून त्यांनी बऱ्यापैकी धाकट घेतलेली असते. तुमची पहिल्याच दिवशीची रॅली आणि मला खात्री आहे प्रवीण भाऊ ज्या पद्धतीचा या सभेमध्ये प्रतिसाद आहे, हा प्रतिसाद बघता ही गर्दी कुठूनही किल्ल्यांनी आणि रोजंदारी आणलेली गर्दी नाहीये. ही गर्दी ही सगळी गर्दी उत्स्फूर्त